नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. जे आमच्या पक्षात नाहीत त्यांच्यावर मत व्यक्त करणार नाही, असं संजय राऊत सुधाकर बडगुजर यांच्याबाबत म्हटलेलं आहे. सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज सकाळी जी राऊतांची पत्रकार परिषद पार पडली, याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, की तुमचे एक काळचे जवळचे असणारे सुधाकर बडगुजर आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट म्हटलं, की जे आता आमच्या पक्षात नाहीत त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. सुधाकर बडगुजर शिवसेनेमधलं एक महत्वाचं नाव. संजय राऊत यांचे राईट हँड म्हणून ओळखले जायचे, पण आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकं सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश का देण्यात आलेला आहे? महापालिकांच्या निवडणुकीच्या आधी नेमकं कुठलं गणित भाजप जुळवू पाहत आहे आणि हे सुधाकर बडगुजर नेमके कोण आहेत, ते भाजपसाठी का महत्वाचे आहेत, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. 2023चं हिवाळी अधिवेशन तुम्हाला आठवत असेल. नागपूरमध्ये पार पडलेल्या एका हिवाळी अधिवेशनामध्ये सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हायरल झाले होते आणि त्याच्यावरनच सभागृह नितेश राणे यांनी दणानून सोडलं होतं. त्यांचा आरोप होता, सलीम कुत्ता जो दाऊद इब्राहिमचा राईट हँड आहे, त्याच्यासोबत सुधाकर बडगुजर जे शिवसेनेचे उपनेते होते यांनी पार्टी केली आणि या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ समोर आले होते. त्यावेळेस नितेश राणेंनी मागणी केली होती की सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करण्यात यावी. देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेला गृहमंत्री होते, त्यांनी एसआयटी नेमली होती आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. आता महापालिकांच्या निवडणुकांच्या आधी सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. सुधाकर बडगुजर यांची राजकारणाची सुरुवात ही खरं तर नगरसेवक पदापासूनच झाली होती. 2007ला ते नाशिक महानगरपालिकेमध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2008 साली जेव्हा 2007 साली जेव्हा नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर झाला होता, त्यावेळेस अनेक अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यामधलं महत्वाचं नाव म्हणजे सुधाकर बडगुजर होते. 2008 मध्ये सुधाकर बडगुजर यांचा शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला होता आणि यामध्ये संजय राऊत यांचा एक मोठा वाटा होता. या सगळ्या प्रवेशानंतर सुधाकर बडगुजर शिवसेनेमध्ये आल्यानंतर संजय राऊतांचे राईट हँड म्हणून ओळखले जायचे. संजय राऊतांचा नाशिकमध्ये कार्यक्रम आहे आणि सुधाकर बडगुजर नाहीये असं व्हायचं नाही. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे काही फोटोज ट्विट केले होते, जे कॅसिनोमध्ये बावनकुळे आहेत असं त्या सगळ्यामध्ये दिसत होतं. हे फोटो सुद्धा संजय राऊत यांना सुधाकर बडगुजर यांनी दिले अशी चर्चा होती. दुसरीकडे संजय राऊतांनी नरकातलं स्वर्ग नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी अनेक चॅप्टर्समध्ये सुधाकर बडगुजर यांचा उल्लेख केलाय आणि कशा पद्धतीने सुधाकर बडगुजर हे त्यांना जेव्हा त्यांची हिअरिंग असायची तेव्हा भेटायला यायचंय किंवा त्यांना या सगळ्या काळामध्ये ईडी कारवाईमध्ये त्यांनी कसा पाठिंबा दिला, त्याच्यासोबत ते कसे राहिले, हे सगळं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आपण जर बघितलं तर संजय राऊत यांच्या मागे ते खंबीरपणे या सगळ्यामध्ये उभे राहिले होते आणि त्यामुळे संजय राऊतांचे निकटवर्ती म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जायचं. बडगुजरांच्या आक्रमक शैलीमुळे शिवसेनेने त्यांना अनेक पद दिली. शिवसेनेचे ते सभागृह नेते सुद्धा होते महानगरपालिकेमध्ये. जेव्हा महानगरपालिकेमध्ये म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता होती, मनसेचा महापौर होता, तेव्हा सुधाकर बडगुजर हे विरोधी पक्ष नेते सुद्धा होते. हे सगळं असताना त्यांच्यावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल होते. म्हणजे 2014 साली शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्याच्याबद्दल त्यांना शिक्षा सुद्धा झाली होती. 2023 मध्ये सुद्धा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा सुधाकर बडगुजर यांचं नाव चर्चेत आलं, ते म्हणजे जो आपण जर बघितलं तर सलीम कुत्ता याच्यासोबत जी पार्टी केली असं म्हटलं जात होतं, त्याचे व्हिडिओ समोर आले होते, त्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर हे पार्टी करतानाचे फोटो हे नितेश राणेंनी समोर आणले होते. सभागृहामध्ये सुद्धा अनेक त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. फडणवीसांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. हे सगळं जरी होत असलं असतं तरी सुधाकर बडगुजर यांनी ठाकरेंची काही साथ सोडली नव्हती आणि राऊत सुद्धा बडगुजरांच्या मागे हे ठामपणे नेहमीच उभे राहायचे. शिवसेनेने दोनदा त्यांना विधानसभेची संधी सुद्धा दिली होती, पण त्यांना त्या सगळ्यामध्ये यश आलं नव्हतं. आता महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशामध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेमधल्या अंतर्गत गोष्टींवर नाराजी व्यक्त केली होती. पण तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळेस सुधाकर बडगुजर हे त्यांच्यासोबत होते. संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस सुद्धा सुधाकर बडगुजर त्यांच्यासोबत होते. एका लग्नाला ते गेले, तिथे सुद्धा ते होते. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा नाशिकमध्ये होते, त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट सुद्धा घेतली होती. कामगारांचे प्रश्न होते म्हणून मी त्यांना भेटायला गेलो असं त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं.
पण त्यावेळेसच चर्चा सुरू झाली होती की सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये जातील आणि शिवसेनेमध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ते नाराज आहेत. त्यानंतर त्यांनी बाईट सुद्धा दिला होता. काही गोष्टींवर त्यांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेनेमधनं, ठाकरेंच्या शिवसेनेमधनं त्यांना काढून सुद्धा टाकण्यात आलं होतं, बडतर्फ सुद्धा करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी या सगळ्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ज्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो हे सुधाकर बडगुजरांनी बाहेर आणले होते, तेच सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला तिथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यामुळेच एक सुधाकर बडगुजरांसारखा नेता जर आपल्या पक्षामध्ये असेल तर नाशिक महानगरपालिकाची सत्ता मिळवणं हे भाजपला सोपं जाऊ शकतं. आणि त्यामुळेच ज्या सुधाकर बडगुजरांवर SIT नेमण्यात आली होती, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता, त्यांनाच आता भाजपने त्यांच्या पक्षामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे अर्थात पुढे या सगळ्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत, महानगरपालिकेमध्ये खरंच त्यांचा फायदा होतोय का, त्यांनी पक्ष का सोडला, अर्थात त्यांना पक्षातनं काढून टाकलं होतं, त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा काय निर्णय घेतला, या सगळ्या संदर्भात ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.